दापोली तालुक्यात आज पावसानं जोरदार धुमाकूळ घातला. एका गोठ्याचं झालं नुकसान. सविस्तर वृत्त. दापोली तालुक्यात गेले 2 दिवस ढगाळ वातावरण होतं. काल रात्री काही प्रमाणात पाऊस झाला, मात्र आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून तालुक्यामध्ये सर्वत्रच अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला जोरदार सुरुवात झाली. याच दरम्यान दापोली तालुक्यातील वाकवली येथील ग्रामस्थ शरद विठोबा जंगम यांच्या वाड्यावर वीज कोसळल्यामुळं हा वाडा अक्षरशः जळून भस्मसात झाला. आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत दापोली तालुक्यातील वाकवली येथील शरद विठोबा जंगम यांच्या गोठ्यावर वाड्यावर वीज कोसळली. सुदैवानं यातील जनावरांचं कोणतंही नुकसान झालं नाही, मात्र या गोठ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संपूर्ण गोठा हा जळून खाक झाला आहे. या ठिकाणी गावचे पोलीस पाटील आणि तलाठी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंचनामा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दापोली तालुक्यात पावसाचा धुमाकूळ सुरू. दापोली तालुक्यातील वाकवली येथील शरद विठोबा जंगम यांच्या गोठ्यावर वीज कोसळून गोठा झाला भस्मसात. सलीम रकांगे आणि विशेष प्रतिनिधीसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.